पालघर जिल्ह्यातील लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या विरार डहाणू रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प 3 अंतर्गत सुरू असलेल्या या प्रकल्पासाठी तब्बल 3,578 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 2,697 कोटी 43 लाख रुपये खर्च झाले। मात्र एवढा मोठा निधी खर्च होऊनही प्रकल्प कधी पूर्ण होणार याची ठोस अंतिम तारीख अद्याप स्पष्ट नाही आहे। माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार नव्या रेल्वे मार्गांवर एकूण 91 पूल प्रस्तावित करण्यात आले होते। त्यापैकी 70 पुलांचं काम पूर्ण तर 21 पुलांची कामं अद्याप बाकी आहेत। विशेष म्हणजे नव्या मार्गांवरील फलाट आणि प्रवासी सुविधांच्या कामांचंही निश्चित वेळापत्रक उपलब्ध नसल्याचं समोर आलंय। हा प्रकल्प मार्च 2023 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र ही मुदत केव्हाच उलटून गेली आहे। विरार डहाणू मार्गावर प्रवाशांची संख्या सातत्यानं वाढत असून सध्याच्या 2 मार्गांवर मोठा ताण आहे। चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे नियोजन अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे। मात्र प्रश्न एकच, कोट्यवधींचा खर्च झाला, कामही सुरू आहे, मग प्रवाशांना दिलासा मिळणार तरी कधी? द पोलीस न्यूजसाठी माधव तल्ला, पालघर।